नमस्कार. आपण आता आहोत सांगली मिरज कोपर शहर महानगरपालिकेच्या RCH म्हणून नावाच्या या पाण्याच्या टाकीखाली असणाऱ्या ऑफिसच्या समोर. या ठिकाणी काही ऑफिसेस चालतात आणि ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे यांना वाहनं ह्या रस्त्यावर लावावं लागतात. आता तुम्ही दुतर्फा बघता की वाहनं लावलेली आहेत, त्या साईडला पण वाहनं लावलेली आहेत आणि या बिल्डिंगच्या आतमध्ये, या ऑफिसच्या आतमध्ये सुद्धा वाहनं लावलेली आहेत. म्हणजे वाहनांची संख्या जास्त आहे, नागरिकांच्या वाहनांची संख्या आहे. तर मी महानगरपालिकेला मागं 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की याच बिल्डिंगच्या समोर या पिवळ्या पाईप पडलेले आहेत. या पिवळ्या पाईप पडलेली जी जागा आहे ती सांगली मिरज कोपर शहर महानगरपालिकेच्या मालकीची आहे. तर मी या दुसऱ्यांदा व्हिडिओ टाकतोय की ही जागा जी आहे ही करोडो रुपयाची जागा आहे, एका खाजगी मालकाची जागा होती आणि ही जागा तो खाजगी मालक स्वच्छता करत नाही. या बेसखाली या जागेला सांगली नगरपालिकेचं नाव लावलं होतं आणि सांगली नगरपालिकेचं नाव लागल्यानंतर परत ते सांगली मिरज कोपर शहर महानगरपालिकेचं नाव लागलेलं आहे. ही जागा महानगरपालिकेची आहे. ती जागा तुम्ही ही प्लेन केली तर या ठिकाणी हे जे काय पार्किंगची समस्या आहे ती दूर होणार आहे. तर माननीय आयुक्त साहेब आणि जे या महानगरपालिकेचे इस्टेट मॅनेजर आहेत त्यांना माझी ही दुसऱ्या व्हिडिओद्वारे विनंती आहे की ही जागा ताबडतोब तुम्ही ताब्यात घ्या, अन्यथा तुम्ही साठेलोटेमध्ये आहात का हे तर तुम्ही सिद्ध करा. मला तुमच्यावर ब्लेम करण्याची वेळ आणू नका ही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये विनंती करतोय. तिसऱ्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे तुमच्यावर मी ब्लेम करेन, याची नोंद घ्यावी.